पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा ही जी काही आंब्याचं झाड आहे, संपूर्ण झाडाची साल जी काही सांबर आहे, या सांबराने आपल्याला उकरलेली दिसते. मित्रांनो, गावाला गेलो की जंगल हे माझं दुसरं घर असतं. खरं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाणं, निसर्गामध्ये फिरणं हे मला खूप आवडतं. आणि आज गावाला मे महिन्याची सुट्टी लागली आणि सुट्टीमध्ये जंगलामध्ये फिरायला गेलो. आणि या माचीमध्ये फिरत असताना मला काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. त्या तुमच्यासमोर मी आता शेअर करणार आहे. आपण पाहू शकताय, हे आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाला एक वेगळ्या पद्धतीने इथं त्याची साल गेलेली आपल्याला दिसते. खरं म्हणजे आमचं जे जंगल आहे, आमच्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरपूर सारी झाडे आहेत. त्याच्यामध्ये आंबा असेल, जांभळ असेल, हिरडा असेल, किंवा मग बेहडा असेल, आवळा असेल, त्याचबरोबर उंबर असेल, माड, करवंद, जाळी, सादडा, भोगडा अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. आणि या सगळ्या झाडांमध्ये मी ज्यावेळेस माचीमधनं फिरत होतो त्यावेळेस मला निरीक्षण आलं, माझ्या निदर्शनास आलं की आंब्याचं झाड आणि जांभळीची जी कोवळी झाडे आहेत, या दोन झाडांच्या साली जास्त प्रमाणात ह्या साली मला अशा सोललेल्या दिसून आल्या. बऱ्याच जाणकार व्यक्तींशी, जुनी जी माणसं आहेत, आमचे बाबा असतील, त्यांच्याशी मी चर्चा केली. मी स्वतः काही अनुभव घेतले, 2-3 दिवस फिरत राहिलो. तर त्या ठिकाणी मला जाणून आलं की ही जी काही झाडं आहेत, या झाडांच्या शेजारी आजूबाजूला मला जो काही सांबर प्राणी आहे, या सांबर प्राण्याच्या पावलांचे ठसे आणि त्याची जी काही विष्ठा असते, त्याला लेंडी म्हटलं जातं, त्या लेंडी मला या झाडांच्या जवळ दिसून आल्या. आणि त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की जंगलामध्ये फिरत असताना जी काही सांबर आहे, हा सांबर प्राणी, ही जी काही आंब्याची झाडं आहेत, या आंब्याच्या झाडाची ही साल असते. आंब्याच्या झाडाची साल ही कोवळी असते आणि थोडीशी तुरट आणि गोड असते. मी स्वतः खाऊन पाहिली थोडीशी. तर ही साल ते शिंगाने सोलून काढतं. शिंगाने ही आपण पाहू शकता, ही अशा पद्धतीने या सालीचं त्याने शिंगाने काय केलेली, साल सोलली आहे पहिली. आणि सोललेली साल नंतर त्याची जी काही मजबूत दात आहे, त्या मजबूत दाताने ती एक साल कोरलेली आहे. आणि त्याच्यातला जो काही सालीच्या आतमधला जो काही पांढरा गर असतो, तो गर त्याने खाल्लेला दिसतो. इथे कुठल्याही प्रकारची साल आपल्याला पडलेली दिसत नाहीये. याचा अर्थ काय होतोय की ही जी साल आहे, या सालीमधला आतला जो काही गोडपाना आहे, आपण पाहू शकता, ही जर साल पाहिली आपण उचकून, आता ही वाळून गेलेली, याच्या आतमध्ये जो गर आहे तो गर त्याने खाल्लेला आहे. आणि ही जी साल आहे ही शिंगानं उचकटलेली आहे, घासून काढलेली. मित्रांनो, सांबर झाडांची साल का काढतात हा प्रश्न जंगलातील अनेक खुणांमधून समोर येतो. विशेषतः आंबा, जांभूळ आणि मऊ सालीच्या झाडांवर सांबराने शिंग घासल्याचा खोल खुणा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामागे अनेक नैसर्गिक आणि जैविक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नर सांबराच्या शिंगांची वाढ. मित्रांनो, नवीन शिंग वाढताना त्यावर मखमली स्वरूपाची एक मऊ त्वचा असते. शिंग पूर्ण वाढल्यानंतर सांबर झाडांवरती जोरदार घासून ही त्वचा काढतो. त्यामुळे झाडांची साल सोलली जाते आणि खोडावर खोल ओरखडे तयार होतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःची हद्द निश्चित करणे. नर सांबर झाडावर शिंग घासतं आणि शरीराचा वास सोडून इतर सांबरांना हा भाग आपल्या ताब्यात असल्याचे संकेत देतो. विशेषतः प्रजननाच्या काळात हे वर्तन अधिक वाढतं. त्या काळात सांबर अधिक आक्रमक होतं आणि आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या झाडांवर वारंवार शिंग घासतो. मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न आणि पोषण. उन्हाळ्यात जंगलात हिरवं गवत आणि खाद्य कमी झाल्यावर सांबर झाडांच्या आतील मऊ, रसाळ आणि ओलसर थरालाही कुरतडतो. त्या सालीमध्ये ओलावा, खनिज आणि काही प्रमाणात पोषक घटक असतात. म्हणूनच अनेक वेळा झाडांची साल निघालेली आपल्याला दिसते, पण ती खाली पडलेली आपल्याला आढळून येत नाही. यावरून सांबर काही प्रमाणात ती साल खात असल्याचं स्पष्ट होतं. याशिवाय शिंग मजबूत, स्वच्छ आणि धारदार ठेवण्यासाठी सांबर झाडांवर घासतो.
वारंवार घासल्यानं शिंगांवरील घाण, सुकलेली त्वचा आणि परजीवी निघून जातात. काही वेळा शरीरावरील खाज किंवा चिडचिड कमी करण्यासाठी तो झाडांवर आपलं अंग देखील घासतो. अशा पद्धतीनं जे काही सांबर आहे, हे सांबर जंगलामध्ये फिरत असताना जी काही मऊ सालीची जी झाडं आहेत त्या झाडांवर आपली शिंग आणि मान जे काही झाड आहे या झाडावर घासत असतो.